बघा, प्रत्येकी 30% सलग 2 वाढी प्रत्येकी 30% सलग 2 घटीपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहेत असा प्रश्न विचारला. प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो, एका वस्तूची उदाहरणार्थ एक वस्तू 100 रुपयाची एक वस्तू आहे. 100 रुपयाची उदाहरणार्थ एक वस्तू जिची किंमत 100 रुपये. आता गोष्टी लक्षात घ्या. प्रत्येकी 30% सलग 2 वाढी प्रत्येकी 30% सलग 2 घटीपेक्षा किती टक्क्यांनी जास्त असा जो प्रश्न विचारला. एक वस्तू आम्ही समजली जिची किंमत 100 आहे. लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या. सलग 2 वाढीनंतर सलग 2 वाढीनंतर किंमत हा शब्द इथं किंवा हा प्रश्न मनाशी वस्तूची एक वस्तू आहे जिची मूळ किंमत 100 आहे. आता या 100 मूळ किंमत असलेल्या वस्तूवर सलग आणि प्रत्येकी 30% 2 वाढी दिल्यानंतर त्या वस्तूच्या मूळ किमतीमध्ये पडणारा फरक किती हा शोध आम्हाला घ्यायचा. त्यासाठी रामायण काय तर 100 30% वाढ करायची म्हणजे 100ची वस्तू 130ला असा त्याचा अर्थ. 100चे 30% 30 होतात म्हणजे 100 आणि 30 यांची बेरीज 130. 100ची वस्तू 130ला. ही पहिली वाढ, ही दुसरी वाढ. मग या 100साठी लेकरांनो हे 100 खलास, या 2 शून्यासाठी हे 2 शून्य खलास. 13 गुणिला 13 अर्थात 13चा वर्ग 169. आता या 169मधून वस्तूची मूळ किंमत जी आम्ही 100 गृहीत धरली वजा करा 69 रुपयानं किमतीमध्ये वाढ होत आहे. किंवा प्रत्येकी 30% सलग 2 वाढी दिल्यानंतर. प्रत्येकी 30% या शब्दाचा अर्थ प्रत्येक वाढ 30%ची. हे जर कळालं असेल तर पुढं सलग 2 घटीनंतर किंमत. आता सलग 2 घटी द्यायच्या मात्र प्रत्येकी 30%ची घट म्हणजे प्रत्येक घट 30%ची. याचा अर्थ ही वस्तूची गृहीत धरलेली मूळ किंमत इथं मांडा. 30% घट याचा अर्थ 100ची वस्तू 70ला 30% घट वजा जाता. लक्षात आलं ना तुमच्या. 100चे 30% 30 होतात. 30% ही घट आहे म्हणून 100मधून 30 जर वजा केले याचा अर्थ असा की 100ची वस्तू 70ला. ह्या 2 घटी इथं आम्ही मांडल्या. या 100साठी हे 100 खलास, या 2 शून्यासाठी हे 2 शून्य खलास म्हणजे 7 गुणिला 7 49 रुपये. जी वस्तू मूळ किंमत जिची 100 होती ती 49 रुपयावर आली. म्हणजे झालेली घट किती बाबा हा प्रश्न तेव्हा 100मधून हे 49 वजा 51 रुपये ही झालेली घट. आता ही वाढ आणि ही घट, ही वाढ आणि ही घट, वाढ घटीपेक्षा कितीने जास्त. वाढ ही घटीपेक्षा कितीने जास्त असा प्रश्न मनाशी करा. त्याचं उत्तर काढण्यासाठी 69मधून 51 वजा करावे लागते. 69 ही झालेली वाढ आहे, 51 ही झालेली घट आहे. मग हे उत्तर प्राप्त होते 18 रुपये. वाढ ही घटीपेक्षा कितीने जास्त आहे तर 18 रुपयाने. मग हे आमच्या प्रश्नाचं उत्तर कसं नाही. आमच्या प्रश्नाचं उत्तर काय, किती टक्क्यांनी जास्त आहे. वाढ ही घटीपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. कोणती वाढ प्रत्येकी 30%. प्रत्येकी 30%च्या सलग 2 वाढी प्रत्येकी 30%च्या सलग 2 घटीपेक्षा किती टक्क्यांनी जास्त. याचा अर्थ असा की वाढ ही घटीपेक्षा किती टक्क्यांनी जास्त. तेव्हा हे 18 रुपये इथं वाढ ही आहे वाढ आणि घटीच्या ह्याच्या शब्द च्या म्हणजे छेदस्थानी मांडायचं. वाढ ही घटीच्या किती टक्क्यांनी जास्त म्हणून इथं प्रश्न टक्क्याचा म्हणून 100 गुणीला घ्यायचे असतात. लेकरांनो आता 18 गुणीला 100 यांचा गुणाकार आणि छेदस्थानी 51 हा भाग अप्रॉक्सिमेटली अशा पद्धतीनं जातो. 35.29% हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके. किती टक्क्यांनी जास्त, किती टक्क्यांनी कमी.
ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. माझ्या चॅनलवर स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या ज्या घटकावर खास करून प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट शेकडो उदाहरणासह उपलब्ध आहे. तुम्ही तिथंसुद्धा मोफत त्या प्लेलिस्ट पाहू शकता किंवा मला मागू शकता. मी ती तुम्हाला देऊ शकेन. ओके.